नमस्कार मित्रांनो, तर मी तुमचा भाऊ दक्ष फडके आणि स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉगिंग युट्यूब चॅनलवरती. तर आज आहे 10 दिवसांच्या गणपती बाप्पांचं जागरण. तर त्या निमित्ताने आपल्याला 1-2 ठिकाणी जायचंय. पण त्याआधी आपण चाललोय बर्थडेला. 2 मित्रांचे बर्थडे, तर त्यांचे केक वगैरे कट करायचे. तिकडून केक वगैरे कट करून नंतर आपण येणार जागरणाला. आणि तिथे जी धमाल मस्ती आहे ती तुम्हाला ह्या ब्लॉग मध्ये बघायला भेटणार आहे. तर तुम्ही हा ब्लॉग कंटिन्यू बघा, तुम्हाला नक्कीच मजा येईल. 5 दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ब्रो. धन्यवाद. अरे भांडण बघा नंतर. एक केक कापून घ्या पहिले. केक कापून. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. धन्यवाद गाइस. ओके, तो त्याने तुझा भरवला कोणता तरी असं झाला. हॅपी बर्थडे. लाईव्ह कॉन्टेंट तिकडे भांडण झाले ना जोरदार. जागरण चला. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Prasad. Happy birthday to you. हा माझा मित्र पुण्याचा आहे. तो इथिकल हॅकर आहे. तर एकदा आपलं अकाउंट मागच्याच महिन्यात ना रे अकाउंटच डायरेक्ट सगळीकडून उडलेलं आपलं युट्यूबचं अकाउंट मेन. आणि त्यानेच आपल्याला पासवर्ड वगैरे सर्व काढून दिलता. थँक्स टू यू. आता आम्ही खाऊन घेतोय तर लापिनोजला आलतो. आणि मग इथून आपल्याला जायचंय गणपतीच्या जागरणाला. ब्लॉग तुम्ही कंटिन्यू बघत राहा, मजा येणार आहे. तर पटकन खाऊन घेते बघ काय काय मागवलं आम्ही. काय पिझ्झा आहे, इथं पास्ता आहे, केक आता पॅक करून ठेवायला लागेल. आणि हो डाएटवर असल्यामुळे डाएट कोक. No calories. कसला डाएट ना कसला काही. इथं केक खाते, इथं पिझ्झा खाते. इथं कॅलरीज वाढवले, इथं कमी करतो. चला आपण बड्डे बिड्डे दोन्ही बड्डे झालेले.
सगळ्या बघितला? थँक्यू. असंच बघा. तू निरा कुठला बघितला सांग पहिले. हा अजून जोरात बोल, जोरात आवाज नाही. हा बरोबर बरोबर. बघतो ब्लॉग. असंच बघत राहा. आता मिळाव हा असंच बघत राहा. आता नाश्त्याला इथं पावभाजी आलेली आहे. आणि नाना आमच्या असं स्टेपवाला डान्स कसं पण असतं. इथं जमलंच नाही स्टेपवाला. तुमचं असं असतं? असंच असतं पण त्याला प्रॅक्टिस लागतं भरपूर. प्रॅक्टिस लागतं. नाना मस्त असतं पण चांगला नाचला. मग प्रॅक्टिस आहे का? थोडी नाही. आमची तर कसं पण नसतं. आम्ही स्टेप वाला नसतं. गायक मस्त होता. अजून जर जोराम पाहिजे बाकी मस्त झाला. ओके परत घेते एकदा. 21 दिवसाचा चालत. अरे तुमच्याकडे एकदम वेगळंच असतं रे. म्हणजे डायरेक्ट नाचता बिसता आरतीला पासून. आमच्याकडे स्टेप होणार डायरेक्ट असं नाचतात. आमचे पारंपरिक आहे. कितीतरी वर्ष झालं आम्ही म्हणजे आम्हाला आठवत पण आमच्या वडिलांना पण आठवत नाही कधीपासून आम्ही नाचतो. आमच्या आजोबा वगैरे पहिले नाचायचे. ती पिढी आमच्या वडिलांना दिली. नंतर मग आमच्याकडे आले आणि नंतर आमच्या लहान पोरं आहेत त्यांना पण आता आम्ही शिकवतो. मजा आली. हे देवाले खोट्या अंगाला येते. कापूर द्यायला पाहिजे आता कोलचा देण्यात आणून यादी वाटवलं. लवकरच पदस्थापना करेल मला वाटते. ज्या प्रकारे हा अंगात ऍक्शन करत होता त्या प्रकारे नक्कीच प्रवेश करेल याची तुला जेजूरला येत्या काही महिन्यात थोड्या. हा आहे नाना संचा 21 दिवसाचा गणपती. पूर्ण त्यांच्या पोपेटा परिवाराचा आहे. मकर कोण तुम्ही बनवलं? मकर खंडेश्वर पोपेटाने मकर बनवलं. आम्ही फक्त मदत केली. काय डेकोरेशन थीम काय वाटते? एकदम असं काच आहे. असं काच आहे. महल टाईप. महल शीश महल. नाना काय 2 ग्लास 4 2 कपोली बनवलं विद्याताईंनी. मला यावेळी चायनीज सुशी आले काय? नाही चायनीज सुशी ना घरी घरी बनवले. मस्त आले बघ. एक नंबर. कसलं आहे? टॅमॅटो सूप आहे. मला माहिती. शिमला मिरची दे आणि टॅमॅटो अजून बरंच काय गाठी ना रे. त्या चहा पितो तू गाठी बोलत. फ्राईड नूडल्स आहेत. अरे काय तुमचं चायनीज असून नाही आमचं सगळे घरी नानासा बनवतात. हे पण खायला. हो मामा किती ऍक्टिंग करायची. मामा काय ऍक्टिंग करता. उठा नाही आला बोलवली तुम्हाला सत्कार करायची तिथं. झाला या चला ना. उठा तर झोपायला आले तुम्ही इकडे. काय काम सुट्टी ना त्या तुमचं इथलं गावाला आता यांचं लायसन बद्दल आधार कार्ड इथलंच कर. ऍड्रेस चेंज करून टाक. मामा उठा ना. या बारा दिसत बघा हो. गणपती बाप्पा शिवाजी महाराज
हा जो मखर आहे ना एवढा भारी दिसतोय, पण त्या मागची मेहनत पण नानाने बघा काय करून घेतली पायाचा. नाना आपली व्हिडिओ दाखव ना ती जरा. मखर जेव्हा बनवत होता ना, नानाच्या पायाला कसं काय लागलेलं हे बघा, पाय असं करून ठेवलाय. तो मखर बनवताना झाले ते व्हिडिओ दाखवतो. 1 मिनिट दाखव, फक्त होल्ड करा. ही व्हिडिओ बघा आता तुम्ही पुढं. हा बघा नाना आहे ना तो आता एक कापतय झुमत राहू एवढं गाव. हे बघा आता ती मशीन बघा आता फक्त हे बघा रक्त बघ ती स्किट झाली का म्हणजे रिटर्न मारलं डायरेक्ट. रिटर्न किती टाके पडले? 22 टाके. 22 टाके बाबा. डेंजर डेंजर. हा एवढा भारी दिसतोय मखर, त्या मागची मेहनत नानाची आहे. डेंजर आहे बघा. 22 टाके माझी तरी पायावरती लागला ना. हा बंधूने म्हणजे मला एकी जागी ते खुर्चीवरती बसून ठेवला. बाकी काम करायला ते 15-16 जण कंटिन्यू राहिले आणि त्याच्यानंतर हा मकर उभा राहिला. ही आयडिया तुझीच होती का? हो. कुठून सुचला काय या? म्हणजे काहीतरी मोबाईलवरती बघून, मोबाईलवरती फोटो आला त्याच्यावर तो मकर बघून यो मकर आम्ही काचेचा पूर्ण उभा केला. त्याची 35-36 किलो काच लागलेली. 36 किलो काच? हा टोटल काच आणि डायमंड वर्क केलं पूर्ण. ओके. आणि बाकी कसे पुट्टा वगैरे काय आतमध्ये तिथे? पुट्टा आहेत, काचपंच आहेत आणि बाकी पोऱ्यांची मेहनत आहे याच्यावरती सगळे टोटल 12-13 जण रोज लागायचे. 1-2 वाजे 7 दिवस गेले पूर्ण स्ट्रक्चर. शीश माहिती गणपती बाप्पा. हा जरा साफसफाई करते आपल्या बाप्पाची. झाली का? जोडीदार आमचा जिनेश बेटा तो यायचा, मला सांगायचं कधी बोला ना तर बाहेर जाऊ नाही, मकराचं काम करायचे. तो कंपल्सरी माझ्यासोबत मकरासाठी जिनेश. नाही पप्पा आता जाम ते बेकार झालं ती मशीन. नीट चालते तेवढा सगळ्यांना बरं. तुम्ही पण असं काय बनवत असेल जरा सांभाळून, नाहीतर गणपतीत भर नाचायला भेटत नाही काय नाही. एक जागेवर चांगली मजा मिस केली. असं व्हायचं झालं ना तरी मनात असलं तर नाचलं नाही नाना. ए तू झाला का? आणि नाना तो हात पण तुम्हीच केले ना? सोन्याचा हात नानानेच केला.
आणि मूर्ती पण पूर्ण मातीचीच असेल तुमची यावर. 21 दिवसाचा गणपती हा आणि पूर्ण मूर्ती मातीची आहे. आणि 10 दिवसाची मूर्ती विघ्नेश्वराची असते बाजूला. सगळ्यांनी या. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. मी आता घरी आलेलो आहे आणि तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्कीच सांगा. जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू. हे देवा गणराया वंदितो तुला, नाम तुझे घेतो मुखान.